कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला नागाने दंश केल्यापासून तुम्ही ठीक आहात ते डॉक्टरांनी सांगेपर्यंत एक एक क्षण कसा काढलाय माहितीये मी। माझ्यासाठी माझं सगळं जगच थांबलं होतं। असं वाटत होतं माझ्या आत्मसाहेबांना काही होण्याआधी मलाच काहीतरी झालं तर बरं होईल। नेत्रा, मला कसं काही झालं असतं नेत्रा? नेहमीप्रमाणे माझी नेत्रा माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये भिंत बनून उभी होती। नेत्रा, मला त्या नागाने दंश केला त्यानंतर मला काही कळत नव्हतं, पण हॉस्पिटलमध्ये जेव्हा तू माझ्या जवळ आलीस तेव्हा मला खात्री पटली की आता माझी नेत्रा माझ्या सोबत आहे। मला काही होणार नाहीये। मला बाकी काही कळत नाही, मला बाकी काही माहित नाही नेत्रा। मला फक्त एवढंच माहिती आहे की माझी नेत्रा शब्दाची पक्की आहे आणि तिने मला वचन दिलं होतं की अद्वैत साहेब, काही झालं तरी आयुष्यभर तुमच्या बरोबर सावलीसारखी राहील, आणि आजपर्यंत तिने ते वचन पाळलंय। प्रत्येक वेळेला अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस तू नेत्रा। मला तर वाटतं तुझ्या प्रेमासमोर त्या नागाचं विष तुझ्या प्रेमासमोर युजलेस ठरलं। साहेब, तो नाग विषारीच आहे, पण त्याच्या विषाचा तुमच्यावर काही परिणाम नाही झाला, कारण तुम्ही त्रेतायुगात सर्पयोनीत जन्म घेतला होता ना। शिवाय तुम्ही त्रेतायुगात देवी आईला मदत केली होती, त्यामुळे देवी आईने तुम्हाला कलियुगात त्या नागापासून संरक्षण दिलंय। इतके दिवस विरोचक वर चढ होतं तरी देवी आई काहीच कसं करत नाही असं वाटत होतं मला, पण आता डोळे उघडले माझे। तुम्हाला काही नाही झालं, ही देवी आईचीच लीला आहे। देवी आईच्याच पाठीशी राहा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।